आयटी नगरी हिंजवडीच्या पोलीस स्थानकात एक अनोखं असं सीसीटीव्हीचं जे आहे ते कंट्रोल रूम या ठिकाणी उद्घाटन त्याचं करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की हिंजवडी असेल, मान असेल किंवा हिंजवडीच्या आसपासचा परिसर असेल, हा संपूर्ण या सीसीटीव्हीच्या कक्षामध्ये जो आहे तो या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले आहे। तत्काळ गुन्ह्यांची उकल व्हावी, कुठलीही घटना घडल्यानंतर तत्काळ जी आहे ती घटना कशा प्रकारे घडली त्याची माहिती मिळावी यासाठी पोलीस स्थानकात असं एक वेगळं कंट्रोल रूम जे आहे ते या ठिकाणी बनवलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आहेत। सर, काय सांगाल, काय नक्की याचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतो? हिंजवडी ही आयटी नगरी आहे, जी भारतात त्याचा नकाशावर त्याचं नाव आहे। अशा हायटेक सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा, स्ट्रीट क्राईम आहे तो घडू नये आणि घडलाच तर तो तात्काळ उघडकीस यावा, या कन्सेप्टमधनं माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या कल्पनेतून हे आपण कंट्रोल रूम उभारलेला आहे। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या CSR फंडातून मदत घेऊन आपण हे कंट्रोल रूम तयार केलेला आहे। आणि या ठिकाणी ANPR कॅमेरे सुद्धा आम्ही बसवलेले आहेत। 36 ANPR कॅमेरे आहेत, जेणेकरून ह्या एरियातून पास होणाऱ्या किंवा एंट्री करणाऱ्या प्रत्येक व्हेकल्सचा क्रमांक त्यात कॅप्चर केला जातो, जेणेकरून चोरीला गेलेलं वाहन किंवा क्राईम करून पळत असतानाचं वाहन ह्याच्यामध्ये कॅप्चर होतं आणि त्या वाहनाचा नंबर आम्हाला मिळतो आणि त्यातून आरोपितापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होते। नक्कीच एक वेगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। संपूर्ण तसं पाहिलं तर आयुक्तालयात एक वेगळं कंट्रोल रूम आहे, मात्र फक्त केवळ हिंजवडी आयटी नगरीमध्ये अशा प्रकारचं अत्याधुनिक असं हे कंट्रोल रूम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। कुठल्याही प्रकारचं वाहन जे आहे ते चोरीला गेल्यानंतर किंवा गुन्हा केल्यानंतर ज्या वाहनातून गेलं त्या वाहनांची देखील या ठिकाणी आता उकल जी आहे ती या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।